नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मेथीच्या बियांचे आपल्या आरोग्यासाठी काय काय फायदे आहेत, आयुर्वेदामध्ये मेथीच्या बियांचे गुणधर्म काय सांगितलेले आहेत, मेथीच्या बियांचं कोणी, कधी, कसं आणि किती दिवस सेवन केलं पाहिजे अशी माहिती बघणार आहोत। आता कोणतीही गोष्ट आपल्या आरोग्यासाठी कितीही फायदेशीर असली तरी योग्य मात्रेमध्ये योग्य प्रकारे जर आपण त्याचं सेवन केलं तरच आपल्याला फायदे होतात, अन्यथा तोटे होतात। त्याच्यामुळे मेथीच्या बियांचं सेवन कोणी करू नये तेही आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत। पण त्याआधी मेथीच्या भाजीबद्दल थोडीशी माहिती आपण बघूयात। ही भाजी चवीला कडवट लागते, त्याच्यामुळे काही लोकांना ही आवडत नाही, पण बऱ्यापैकी लोक मेथीची भाजी आवडीने खातात। ही रुचकर लागते, भूक वाढवते, पोटामध्ये गॅसेस होऊ देत नाही, संडासमधून आव पडत असेल किंवा वारंवार जुलाब होत असतील तर ते थांबवते। कोणत्याही प्रकारची सूज असेल तर तुम्ही मेथीची भाजी खाऊ शकता। ही खोकला कमी करते, कफ कमी करते, वातामुळे अंग दुखत असेल किंवा सांधे दुखत असतील तर त्या अवस्थेतही तुम्ही मेथीची भाजी खाऊ शकता। ही ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल आणि शुगरच्या लेवल्स मेंटेन ठेवण्यासाठी उपयुक्त आहे। मेथीच्या भाजीमध्ये फायबर्स आणि इतर पोषक घटक भरपूर प्रमाणात आहेत। त्यानंतर बाळंतिणीला मेथीची भाजी खायला सांगितली जाते, कारण याने बाळंतिणीला दूध चांगल्या प्रमाणात येतं आणि त्या दुधाची शुद्धी होते। त्याचबरोबर बाळंतिणीच्या शरीरातला वातही या मेथीच्या भाजीमुळे कमी होतो। तर असे मेथीच्या भाजीचे आपल्या आरोग्यासाठी भरपूर फायदे आहेत। पण आयुर्वेदामध्ये पालेभाज्या या ठराविक पद्धतीने खायला सांगितलेल्या आहेत। त्या तशा पद्धतीने जर तुम्ही खाल्ल्या तरच त्या तुम्हाला फायदेशीर ठरतात, अन्यथा त्या शरीरातले दोष वाढवतात। ती पद्धत कोणती? तर स्विन्नम निष्पीडित रसम स्नेहाढ्यम नातिदोषलम, म्हणजेच पालेभाज्या व्यवस्थित शिजवून त्याचा रस काढून त्या तेल किंवा तुपामध्ये व्यवस्थित परतून नंतरच त्या तुम्ही खाल्ल्या पाहिजे, तरच त्या तुम्हाला फायदेशीर ठरतात, अन्यथा त्रास देतात। त्याच्यामुळे तुम्हाला पालेभाज्या खायच्याच असतील तर अशा पद्धतीने बनवून खा, अन्यथा खाऊ नका। त्यात मेथी ही पित्त वाढवणारी आहे, त्याच्यामुळे अशा प्रकारे बनवलेली भाजी तुम्ही आठवड्यातून एखाद दोन वेळेस खाऊ शकता। ज्यांना पित्ताचा, उष्णतेचा भरपूर त्रास आहे त्यांनी मेथीची भाजी खाणं टाळलं पाहिजे। आता मेथीच्या बियांबद्दल आपण व्हिडिओमध्ये पुढे माहिती बघणार आहोत, त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूला बेल नोटिफिकेशनचं बटन आहे ते देखील दाबा, की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल। मेथिका वातशमनी श्लेष्मग्नी ज्वरनाशिनी असं म्हटलेलं आहे। म्हणजेच मेथीच्या बिया ह्या वात, कफशामक आणि तापाला घालवणाऱ्या आहेत। म्हणजेच वात आणि कफदोष वाढल्यामुळे जे प्रॉब्लेम्स होतात त्या ठिकाणी तुम्ही मेथीच्या बियांचं सेवन करू शकता। ह्या बिया चवीला कडवट असतात आणि ह्या उष्णवीर्यात्मक म्हणजेच गरम स्वभावाच्या आहेत। त्याच्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये मेथीच्या बियांचं जास्त सेवन केलं जातं, शरीराला ऊब देण्यासाठी आणि थंडीमुळे जे प्रॉब्लेम्स निर्माण होतात ते घालवण्यासाठी। ज्यांना पचनाशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजेच भूक व्यवस्थित लागत नाही, खाण्याची इच्छा होत नाही, पोट एकदम गच्च गच्च वाटतं, गॅसेस व्यवस्थित पास होत नाहीत, तर अशा पचनाशी रिलेटेड सर्व तक्रारींमध्ये तुम्ही मेथीच्या बियांचं सेवन करू शकता। कारण ह्या वातानुलोमक आहेत, म्हणजेच वाताला योग्य दिशेने बाहेर काढतात, अग्निदीपक आहेत, म्हणजेच भूक वाढवतात आणि आत्मानहर आहेत, म्हणजेच पोटाचा गच्चपणा कमी करतात। तर अशा प्रकारे डायजेशन इश्यूजमध्ये तुम्ही औषध म्हणून मेथीच्या बियांचं सेवन करू शकता। मेथीच्या बियांना कॉड लिव्हर ऑइलचं स्थान दिलेलं आहे, म्हणजेच कॉड लिव्हर ऑइल सारखेच गुण मेथीच्या बियांमध्ये आहेत। त्याच्यामुळेच गंडमालामध्ये याचा वापर केला जातो, म्हणजेच गळ्याभोवती सूज येऊन जो गॉयटर नावाचा आजार होतो त्याच्यामध्ये मेथीच्या बिया वापरल्या जातात। त्यानंतर फक्करोग म्हणजेच विटॅमिन्सच्या कमतरतेमुळे, स्पेशली विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे लहान मुलांची हाडं कमकुवत होतात, तर त्यामध्ये तुम्ही मेथीच्या बिया औषध म्हणून वापरू शकता। त्यानंतर पांडुरोग म्हणजेच आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया, वातरक्त म्हणजेच गाऊट अर्थरायटिस, त्यानंतर डायबिटीसमध्ये ब्लड शुगर लेवल कंट्रोल ठेवण्यासाठी, कोलेस्ट्रॉलच्या लेवल्स कंट्रोल ठेवण्यासाठी, ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवण्यासाठी मेथीच्या बिया उपयुक्त आहेत।
त्यानंतर कुठलं तरी इन्फेक्शन होऊन काहीतरी आजार तुम्हाला झालेला आहे आणि त्या आजारानंतर विकनेस तुमच्या शरीरामध्ये आहे, तरी तुम्ही मेथीच्या बियांचं सेवन करू शकता. याने विकनेस कमी होतो. आपल्याकडे फार पूर्वीपासून डिलिव्हरीनंतर प्रसूत स्त्रियांना मेथीचे लाडू खायला दिले जातात किंवा मेथीच्या बिया भिजवून ते पाणी प्यायला दिलं जातं किंवा मेथीच्या बियांची खीर, लापशी किंवा मेथीची भाजी खायला सांगितली जाते. म्हणजेच कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये मेथीच्या बियांचं सेवन त्यांना करायला सांगितलं जातं. कारण ह्या बिया उत्कृष्ट वातशामक आहेत, शोथकणं म्हणजे सूज कमी करणाऱ्या आहेत, वेदनाशामक आहेत आणि बाळंतिणीच्या शरीरामधला वात भरपूर वाढलेला असतो, त्याच्यामुळे वेगवेगळी दुखणी त्यांना होण्याची शक्यता जास्त असते. बाळंतिणीच्या शरीरामध्ये सूज असते, वेदना असतात, विकनेस त्यांना भरपूर असतो, तर हे सगळं मेथीच्या बियांमुळे कमी होतं. मेथीच्या बिया गर्भाशय संकोचक आहेत, त्याच्यामुळे गर्भाशयाची शुद्धी होते, आर्तव शुद्धी होते, याच्यामुळे पोट व्यवस्थित साफ होतं आणि मेथीच्या बिया ह्या दुग्धवर्धक आहेत, म्हणजेच बाळंतिणीचं दूध वाढून त्या दुधाची शुद्धी होते. मेथीच्या बिया ह्या उत्कृष्ट कफशामक आहेत, त्याच्यामुळे बाळंतिणीच्या शरीरामधला कफ कमी होऊन, मेद कमी होऊन डिलिव्हरीनंतर महिलांचं वजन कमी होण्यासाठी देखील मेथीच्या बियांचा फार छान फायदा होतो. तुम्ही इतर वेळीही वजन कमी करण्यासाठी सकाळी उपाशी पोटी 1 ग्लासभर मेथीच्या बिया भिजवलेलं पाणी प्या आणि त्यानंतर त्या मेथीच्या बियाही चावून खा. याने कफासोबत मेद म्हणजे चरबी कमी होऊन अतिरिक्त वजन कमी होण्यासाठी फायदा होतो. अर्थातच त्याच्यासोबत वजन कमी होण्यासाठीच्या इतर गोष्टीही तुम्हाला पाळणं गरजेचं आहे. तुम्हाला वारंवार जुलाब होत असतील तर मेथीच्या बिया थोड्याशा तुपामध्ये परतून घ्या आणि 1 चमचाभर मेथीच्या बिया, थोडेसे बेदाणे आणि 1 ते 2 चिमूट सैंधव मीठ हे मिश्रण तुम्ही चावून खा. याने जुलाब थांबतात. जुलाबामधून रक्त पडत असेल किंवा गोवरसारखं इन्फेक्शन झालेलं असेल तर मेथीच्या बिया थोड्याशा भाजून घ्या. 1 चमचाभर मेथीच्या बिया 1 ग्लासभर गरम पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी उपाशी पोटी गाळून ते मेथीच्या बियांचं पाणी तुम्ही प्या आणि त्या बियाही तुम्ही चावून खाऊ शकता. याने हा त्रास कमी होतो, इन्फेक्शन कमी होतं. शरीरात कोणत्याही प्रकारच्या वेदना तुम्हाला असतील किंवा अंग दुखत असेल तर अशा वेळेस तुम्ही मेथीच्या बियांचं सेवन करू शकता. कारण ह्या बिया उत्कृष्ट वातशामक आहेत आणि शूलम नास्ति विना वातात, म्हणजेच कोणतीही वेदना ही वाताशिवाय असूच शकत नाही. त्याच्यामुळे त्या वेदना कमी होण्यासाठी आपल्याला फायदा होतो. त्वचेचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी, त्वचा मऊ आणि स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही मेथीच्या बियांचा वापर करू शकता. मग टाळूची त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी देखील तुम्ही मेथीच्या बिया वापरू शकता. याने टाळूची स्वच्छता होते आणि केसांचं आरोग्यही चांगलं राहतं. त्याच्यामुळेच आजकाल वेगवेगळे हेअर ऑइल बनवताना हेअर पॅकमध्ये किंवा हेअर प्रॉडक्ट्समध्ये मेथीच्या बियांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तुमचे केस गळत असतील तर भिजवलेल्या मेथी बिया वाटून त्याची पेस्ट बनवून तो लेप तुम्ही टाळूला आठवड्यातून 1-2 वेळेस लावा. याने केसांचं गळणं कमी होऊन केसांचे प्रॉब्लेम्सही दूर होतात. कोणत्याही प्रकारची सूज असेल तर त्या ठिकाणीही तुम्ही ही पेस्ट लावू शकता. याने सूज कमी होते. ज्या महिलांना PCODचा त्रास आहे, पिरियड्स इरेग्युलर होऊन वजन भरपूर वाढलेलं आहे, त्यांनी सकाळी उपाशी पोटी 1 ग्लासभर मेथीच्या बिया भिजवलेलं पाणी प्यायचं आहे. याच्याने हार्मोन्स बॅलन्स होऊन पिरियड्स रेग्युलर होतात आणि वजनही आटोक्यात येतं. मेथीच्या बिया वृक्ष आहे, त्याच्यामुळे पुरुषांना शुक्रधातूशी संबंधित जर काही प्रॉब्लेम्स असतील किंवा स्पर्म काउंट वाढवायचा असेल तर मेथीच्या बिया उपयुक्त ठरतात. पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनच्या लेवल्स वाढवण्यासाठी देखील मेथीच्या बिया फायदेशीर ठरतात. तर अशा प्रकारे आपल्या वेगवेगळ्या आरोग्य समस्यांमध्ये आपण औषध म्हणून मेथीच्या बियांचा खूप चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. आता किती प्रमाणामध्ये मेथीच्या बियांचं सेवन केलं पाहिजे तर साधारण अर्धा ते 1 चमचा मेथीच्या बियांचं तुम्ही दररोज सेवन करू शकता. काही ठराविक कंडिशन्समध्ये, आजारांमध्ये तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने हे प्रमाण वाढवू शकता किंवा कमीही करू शकता. कशा प्रकारे तुम्ही मेथीच्या बियांचं सेवन करू शकता तर सर्वात महत्त्वाचं पहिलं म्हणजे मेथीच्या बिया भिजवून त्याचं पाणी तुम्ही पिऊ शकता. म्हणजे 1 चमचाभर मेथीच्या बिया 1 ग्लासभर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी गाळून उपाशी पोटी ते पाणी तुम्ही प्या आणि त्या बियाही तुम्ही चावून खाऊ शकता. त्यानंतर मेथीच्या बियांची पावडर बनवून ती तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि 1 चमचाभर मेथीच्या बियांची पावडर सकाळी उपाशी पोटी गरम पाण्यासोबत घ्या किंवा अर्धा चमचा पावडर तुम्ही सकाळी संध्याकाळी उपाशी पोटी घेऊ शकता.
किंवा भाजी बनवताना किंवा चटण्या बनवताना त्याच्यामध्ये फोडणीत तुम्ही मेथीच्या बिया घालू शकता, किंवा मेथीचे लाडू तर आपल्या सर्वांनाच माहीत आहेत, तर ते लाडू तुम्ही खाऊ शकता, किंवा इतर लाडू बनवताना त्याच्यामध्ये तुम्ही मेथीच्या बियांचा वापर करा, किंवा मेथीच्या बियांची खीर किंवा लापशी बनवली जाते. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही मेथीच्या बियांचं सेवन करू शकता. फक्त सेवन करताना कोणत्याही एका प्रकारे तुम्ही सेवन करा. म्हणजेच तुम्ही मेथीच्या बिया भिजवलेलं पाणी पित असाल तर ते कंटिन्यू करा, किंवा मेथीच्या बियांची पावडर तुम्ही घ्या किंवा लाडू खा. सर्वच प्रकारे ॲट अ टाइम तुम्ही मेथीच्या बियांचं सेवन करायला गेलात तर त्याचा ओव्हरडोस होऊ शकतो. किती दिवस मेथीच्या बियांचं सेवन करायचं? तर आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी तुम्ही मेथीच्या बिया घेत असाल तर कमीत कमी 14 ते 21 दिवस सलग मेथीच्या बियांचं सेवन करून नंतर गॅप द्या. परत पुढच्या महिन्यामध्ये 21 दिवस अशा प्रकारे तुम्ही मेथीच्या बियांचं सेवन करू शकता. काही ठराविक त्रासासाठी जर तुम्ही मेथीच्या बियांचं सेवन करत असाल तर तो त्रास आहे तोपर्यंत तुम्ही मेथीच्या बिया घेऊ शकता, किंवा वैद्यांचा सल्लाही तुम्ही घेऊ शकता. मेथीच्या बियांचं सेवन कोणी करू नये? तर मेथीच्या बिया ह्या गरम स्वभावाच्या आहेत, त्याच्यामुळे पित्ताचा, उष्णतेचा भरपूर त्रास असणाऱ्यांनी याचं सेवन काळजीपूर्वकच केलं पाहिजे, किंवा याचं सेवन करणं तुम्ही टाळू शकता. कारण याने पित्ताचा त्रास वाढून उलटी, मळमळ, पोटदुखी असे वेगवेगळे त्रास तुम्हाला होऊ शकतात. मेथीच्या बियांना रक्तपित्त प्रकोपिनी असं म्हटलेलं आहे. म्हणजेच ह्या पित्त तर वाढवतात पण पित्तासोबत रक्त वाढवून रक्तालाही खराब करतात. त्याच्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणाने जर तुमच्या शरीरामध्ये ब्लिडिंग होत असेल, म्हणजेच महिलांना पाळीच्या वेळेस जास्त ब्लिडिंग होत असेल, किंवा संडासमधून रक्त पडत असेल, मूळव्याधीचा त्रास होत असेल, वारंवार नाकाचा घोळणा फुटत असेल, तर असा त्रास असणाऱ्यांनी मेथीच्या बियांचं सेवन करू नये. याने ब्लिडिंग वाढू शकतं. ज्यांना ॲलर्जीचा त्रास आहे, ज्यांच्या ब्लड शुगर लेवल ऑलरेडी कमी आहेत, किंवा प्रेग्नेंट महिला आहेत, तर त्यांनी वैद्यांच्या सल्ल्यानेच मेथीच्या बियांचं सेवन केलं पाहिजे. तर ह्या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील कमेंट करून नक्की विचारा. पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.